मंचावरची सगळी मान्यवर मंडळी, समोर असलेले सगळे मान्यवर, कार्यक्रमाला उशीर झाला आहे आणि संजय नहार इतक्या फास्ट, इतक्या पटपट बोलून गेले की त्यामुळे आता बाकीच्यांवर दबाव आला आहे की आपण पण तसंच बोललं पाहिजे, कारण कार्यक्रम लवकर संपवायचा आहे. पण या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याचा खूप मनापासून आनंद आहे. चिंतामणराव देशमुख हे खरं तर त्यांचं काम, त्यांचं योगदान हे आता बहुवंशी विस्मरणात गेलेलं आहे. म्हणजे त्यांची मध्यंतरी शतकोत्तर रौप्य महोत्सवी म्हणजे 126वी जयंती झाली, पण ती अशीच म्हणजे आली आणि गेली. त्यांच्याबद्दलचं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काही त्यांचं स्मरण व्हावं त्या पद्धतीनं होत नसताना सरहदनं आवर्जून त्यांच्या नावाचा असा पुरस्कार देण्याची भावना ठेवणं आणि त्या पुरस्कारासाठी नितीन गडकरी यांची निवड करणं हे मला फार फार महत्त्वाचं वाटतं. नितीन गडकरींना पुरस्कार घेताना बघणं हा आणखीन एक आनंद आहे, कारण आपण एरवी त्यांना नेहमी पुरस्कार देताना बघत असतो. नाही, मला हे म्हणजे गावभर लग्न लावणारा भटजीचं जेव्हा त्याचं लग्न असतं तेव्हा त्या लग्नाला आपण सगळेजण हजर असू, तशी ही स्थिती आहे की एरवी ते नेहमी देत असतात. आज पुरस्कार घेताना त्यांना आपल्याला पाहायला मिळालं. पण त्यांची या पुरस्कारासाठीची निवड ही फार इतकी उत्तम आहे. याचं कारण म्हणजे मगाशी जे त्या आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये आहे की भीमथडीच्या तटाला यमुनेचं पाणी पाजा, खरं तर या दोघांबद्दलही म्हणता येईल, शरद पवार आणि नितीन गडकरी, की त्यांनी भीमथडीच्या आणि विदर्भातल्या तटांना यमुनेचं पाणी पाजलंय आणि यमुनेच्या म्हणजे या भागाला दाखवून दिले की मराठी माणूस, मराठी बाणा काय असतो. आणि गडकरींच्या बद्दल बोलायचं तर त्यांच्यामध्ये आणि चिंतामणरावांमध्ये साम्याची अनेक स्थळं आहेत. अनेक अर्थानं ते एकमेकांना इतकं पूरक असं त्यांचं आहे. म्हणजे त्यांचं विकासाभिमुख राजकारण, जे चिंतामणरावांचंही त्याच पद्धतीचं त्यांनी काम केलं, नितीन गडकरींचं आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर आणि देशाचा विकास हे त्यांचं एक मुख्य उद्दिष्ट होतं राजकारणाचं. नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये आपण ते पाहतो आहोत. चिंतामणरावांनी अर्थमंत्री म्हणून, मग ते प्लॅनिंग कमिशन्स असतील, प्लॅन्स असतील, अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आणि एक आपल्या देशाला विकासाच्या एका वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी ही त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून देशाचा सगळा चेहरा मोहरा बदलून कसा टाकतायत ते आपण अनुभवतो आहोत. अनेक विषयांमध्ये रुची, गती असणं हा जसा सी.डी. देशमुखांचा गुण होता तसाच तो नितीन गडकरींचाही गुण आहे. चिंतामणरावांना संस्कृत, वनस्पतीशास्त्र, म्हणजे ते संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकरशेठ मिळाली होती. वनस्पतीशास्त्रासाठी ते केम्ब्रिजला गेले होते, तिथं ते त्या विषयात पहिले आले होते. ICS झाले तर त्याच्यामध्ये ते पहिले आले आणि अर्थशास्त्री, अर्थ विषयाचे अभ्यासक म्हणून ते त्यांचा मोठा लौकिक होता. गडकरींच्या बद्दल सुद्धा असंच म्हणता येईल की गडकरी साहेब सुद्धा त्यांना अनेक गोष्टींमध्ये रुची, गती आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय पद्धतीनं काम करतायत हे आपण सगळे अनुभवतो आहोत. आणि त्यामुळं त्या अर्थानं त्यांचे वारसदार म्हणून सी.डी. देशमुखांचे नितीन गडकरी नक्कीच शोभतात. त्याच्यामध्ये एक जो गुण सी.डी. देशमुखांनी दाखवला होता की चॅलेंज करणं, तो त्यांच्या बाबतीमध्ये होतच असतो. म्हणजे इच्छा असो नसो ते होऊन जातं त्यांच्याकडून. तर त्यामुळं त्याही अर्थानं ते त्यांचे वारसदार आहेत. फक्त तशी वेळ काढला आणि फेकला अशी येऊ नये कधी. पण बागकामाची आवड यांना अनेक अर्थांनी त्यांच्यामध्ये खूप साम्यस्थळं आहेत
आणि त्यामुळं त्यांना हा पुरस्कार देणं, त्यांनी घेणं, सरहदचे मी मनापासून आभार मानतो. आणि मगाशी उल्लेख झाला की सगळ्यांना उत्सुकता आहे की पवारसाहेब गडकरी साहेबांबद्दल काय बोलणार, गडकरी साहेब पवार साहेबांबद्दल काय बोलणार. तर तुमच्या इतकीच मलाही त्याबद्दलची उत्सुकता आहे, त्यामुळे आणखीन वेळ न घेता थांबतो. या पुस्तकाच्या बद्दल फक्त एक मला म्हणजे मी जे आता घाईघाईतच बघितलं, पण त्याच्यामध्ये मला प्रमोद महाजन दिसले नाहीत. बहुधा ते दुसऱ्या भागामध्ये येणार असतील. आणि गडकरी साहेबांनी आता आणि शरद पवार साहेबांनी सुचवलं तसं सुमित्रा महाजनही त्याच्यामध्ये येतील अशी अपेक्षा. जॉर्ज फर्नांडिस ते दुसऱ्या भागामध्ये येतील. खूप उत्तम पुस्तक झाले, त्याबद्दलही शुभेच्छा देतो. आणि आपण ज्याची वाट बघतोय त्यासाठी स्टेज रिकामा करतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.